चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सर मॅथ्स अकॅडमी यूट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बघणार आहोत इयत्ता 12वीचा इतिहासाचे प्रश्न. कोणकोणते आयएमपी प्रश्न येणार आहेत परीक्षेला सोमवारच्या पेपरनंतर. तुम्हाला कोणकोणते इम्पॉर्टंट क्वेश्चन तुम्हाला परीक्षेला हे 100% खात्रीनुसार येऊ शकतात. या सर्व क्वेश्चन पेपरबद्दल आज आपण काय करणार आहे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार. ठीक आहे. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, इयत्ता 12वीचा इतिहासाचा आपण पेपरमध्ये एक व्हिडिओ आपण टाकला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांना आयएमपी क्वेश्चन कसे येऊ शकतात, कोणकोणते येऊ शकतात हा देखील व्हिडिओ टाकला होता. ज्यामुळे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर मित्रांनो तोही व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या. ओके. चला मित्रांनो, मी व्हिडिओला सुरुवात करते. बघा, चॅप्टर वाईज प्रत्येक प्रकरणावाईज तुम्हाला मी टिक मार्क करून देणार आहे. कोणकोणते क्वेश्चन येऊ शकतात पटापट टिक मार्क करून घ्या आणि उत्तरे लगेच पाठांतर करून घ्या. आता जे देणार ना मी 100%, याच्या बाहेर तुम्हाला काहीच येणार नाही. ओनली वन याच्यातूनच तुम्हाला सगळे क्वेश्चन तुम्हाला हे डायरेक्टली बोर्डाच्या पेपरमध्ये दिसतील. ओके. चला विद्यार्थी मित्रांनो, आता डायरेक्टली मी सुरुवात करतो. बघा, पहिलं प्रकरण बघा, आता युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास ते शेवटपर्यंत आपण बघितलं. शीतयुद्ध, बदलता भारत 1-2 या प्रकरणापर्यंत आपण आयएमपी क्वेश्चन तुम्हाला हे देणार आहे मी. ओके. सगळ्यात पहिले बघा, युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास. बघा, यामध्ये धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे कोणती आहे ती याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन हा आलेला आहे. त्याच्यानंतर बघा, युरोपातील प्रबोधनाचा काळ आहे. थोडक्यात बघा का याच्यामध्ये आता विज्ञानाचा विकास कशा प्रकारे झाला, विज्ञानाचा सुरुवात वाटचाल कशा प्रकारे झाली हा भाग तुम्हाला परीक्षेला विचारला जातोच. ओके. बघा, त्यानंतर बघा मित्रांनो, विविध क्षेत्रातील वैज्ञानिक शोध, कोणकोणते वैज्ञानिक शोध असतील हे तुम्हाला विचारत जातात. ठीक आहे ना, कारण आता सध्याचं जे काळ चालू आहे त्याच्यावरती तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. नंतर यंत्राचा उपयोग कोणता, काय उपयोग आहे, ठीक आहे ना, हे तुम्हाला विचारलंच जातात. ओके. आता बघा मित्रांनो, यामध्ये बघा हा जो आपल्याला नकाशा दिलेला आहे, मॅप दिलेला आहे, हा मॅप नीट लक्षात ठेवा. कदाचित या मॅपवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ओके ना. चलो आता बघा पुढं, याच्यामध्ये आता बघा का विचारला जाणारा भाग कोणता आहे तर बघा कोलंबसवरती. लक्षात घ्या, काय कोलंबसवरती हा बऱ्याचदा भाग विचारला जातो. कोलंबस असेल, वास्को द गामा असेल, ठीक आहे ना, यांच्यावरती भाग हा विचारला जातो. 1-1 मार्काला, 2-2 मार्काला देखील तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन हा विचारला जातो. ओके ना, त्यामुळे नीट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढे बघा ना मित्रांनो, लुई अँटोनी द बोगनविले हा देखील भाग असा विचारला जातो का याच्यावरती देखील तुम्हाला हा बऱ्याचदा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यानंतर औद्योगिक क्रांती कशा प्रकारे झाली याच्यावरती उतारा येऊ शकतो. मागच्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण याचा उतारा बघितला. उतारा जर नाही आला तर याच्यावरती 4 मार्काला, 3 मार्काला 100% क्वेश्चन हा तुम्हाला विचारलाच जातो. ओके. टिक मार्क करून घ्या. बघा आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा डायरेक्ट बघा काय 1440 मध्ये याने छापखाना सुरू केला. आपण एक क्वेश्चन बघितले होते का नाही. सरळ काम करायचं, 1-1 मार्काचे क्वेश्चन हे डायरेक्टली पाठ करून घ्यायचे. ओके ना, काय करायचे, 1-1 मार्काचे क्वेश्चन हे पाठ करून घ्यायचे. ठीक आहे ना. पुढे बघा, ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना या संबंधाची नावे लिहा. हे पाठ करून ठेवा. 1-1 मार्काचा आहे, तुम्हाला हे 100% परीक्षेला येणारच. आता बघा मित्रांनो, संकल्पना चित्र पूर्ण करा. 2 तुम्हाला विचारले जातात. 2 बघा का हा देखील भाग भौगोलिक शोध कशा प्रकारे, कोणकोणते याच्यावरती बऱ्याचदा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. त्याच्यामुळे याला नीट करून ठेवा. ठीक आहे ना. टिपा लिहा. युरोपातील विज्ञान. ठीक आहे ना. पुढे बघा, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. लक्षात घ्या, आता काय का युरोपातील 15-16वे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो. का जातो ते तुम्हाला लिहायचे. पुढे बघा मित्रांनो, तुमचे मत नोंदवा. कशावरती बघा तर याच्यामधनं 2 नंबरचं क्वेश्चन आहे आयएमपी का औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यात उदयास आला. हा बराच आपण क्वेश्चन बघितला होता. ठीक आहे ना. त्याच्यानंतर बघा सविस्तर उत्तरे यामध्ये बघा का युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम. तुम्हाला सांगितलं होतं अगोदर स्टार्टिंगला व्हेरी आयएमपी क्वेश्चन आहे. आणि प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास. ठीक आहे ना. हे क्वेश्चन टिक मार्क करून घ्या. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला या चॅप्टरमधलं बाहेर काही येणार नाही. ओके. वसाहतवाद. बघा, वसाहतवादामुळे कशा प्रकारे स्थानिकांना अडचण निर्माण झाली असा प्रकारचा हे क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. वसाहतवाद लक्षात ठेवून घ्या. त्याच्यानंतर वसाहतवाद उदयाची कारणे कोणती किंवा त्यांची परिणाम कोणते. ठीक आहे ना, हे कारणे झाले, हे परिणाम झाले, हे लक्षात ठेवा मित्रांनो. ओके. चलो पुढे बघा मित्रांनो, आता युरोपीय वसाहतवाद. ठीक आहे ना, याच्यामधला भाग पहिल्यांदा अमेरिका वगैरे काय असेल हे लक्षात ठेवा. कोणी कोणाचा कसा शोध लावला हे आपल्याला बघायचे. आता बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, याच्यापैकी तुम्हाला लक्षात घ्या लॉंग आन्सरवरती तुम्हाला जास्त भर द्यावा लागणार आहे. कारण लॉंग आन्सर हे बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये इतकेही तुम्हाला
येतात का या चॅप्टरमधले बऱ्याच जास्तीत जास्त IMP क्वेश्चन तुम्हाला या चॅप्टरमध्येच तुम्हाला बघायला मिळतील. ओके ना. आता बघा हा आफ्रिका खंड दिलेला आहे, या आफ्रिकावरती बऱ्याचदा क्वेश्चन आलेले आहेत, याच्यावरती उतारा देखील येतो. ठीक आहे ना, लक्षात घ्या याच्यावरती काय तुम्हाला उतारा देखील येत असतो. ओके बघा आता स्वाध्यायामध्ये मी डायरेक्टली घेणार आहे. बघा स्वातंत्र्याचा जाहीरनामा याने तयार केला, कोणी केला बघा. ठीक आहे ना, हे तुम्हाला पाठांतर करून ठेवायचे, व्हेरी IMP असणार आहे. ठीक आहे ना, ऐतिहासिक ठिकाणं वगैरे. आता योग्य कारणापैकी योग्य कारण निवडून विधाने पूर्ण करा. दिसतंय ना तुम्हाला, याच्यावरती भाग लक्षात घ्या. हे 1-1, 2-2 मार्काचे पाठांतरच करा. ठीक आहे ना. पुढे बघा वसाहतवाद फोफवण्याची कारणे, वसाहतवादाचे स्वरूप, अमेरिकेचे स्वातंत्र्य युद्ध आणि औद्योगिक क्रांतीमुळे वसाहतवादाला चालना मिळाली. ओके हे करून ठेवा. ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा भारत आणि युरोपीय वसाहतवाद. आता याच्यामध्ये बघा कशा प्रकारे भारत आणि युरोपीय वसाहतवाद यांच्यामध्ये वाद झाला, कशा प्रकारे लोक बाहेरून या लागले वगैरे, पोर्तुगीज वगैरे असेल. ठीक आहे ना, यांनी घ्या. आता लक्षात घ्या का हा सगळ्यात पहिले जो वास्को द गामा होता तो आपल्याकडे कशा प्रकारे पोचला हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. हां याच्यावरती क्वेश्चन एक मार्काला बऱ्याचदा विचारला जातोच असतो. ठीक आहे ना. बघा आता पोर्तुगीज असेल, ब्रिटिश असेल, यांनी कशा प्रकारे आपली वसाहतवाद निर्माण केली याच्यावरती क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. डचवरती एवढा येत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. फ्रेंच असेल या फ्रेंचवरती पण तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवा. ओके ना. बघा आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 1-1 मार्काच्या तुम्ही या रिकाम्या जागा वास्को द गामाच्या वरती विचारतो, इंग्लंडच्या डॅश कंपनीने, दिसते ना, हे तुम्ही एकदा करून ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेरचं काही येणार नाही, कारण 1-1 मार्क खूप महत्त्वाचे असतात. पुढे बघा मुंबईतील बेटे, आपण हा भाग बघितला होता बरोबर का नाही, हा भाग आपण बघितला होता. आपण जी क्वेश्चन पेपर सॉल्व केली, बोर्डाची क्वेश्चन पेपर जोनी सॉल्व केली, त्यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले होते. ओके कारण स्पष्ट करा. बघा याच्यामध्ये पोर्तुगीजांनी लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते, बरोबर आहे. पोर्तुगीजांची काय लढा देणे भारतीयांना अवघड झाले होते, कारण लिहा. त्याच्यानंतर बघा भारतीय सत्ताधीशांना कारताज घेणे गरजेचे होते. दोघांपैकी लक्षात घ्या 2 नंबरचा जरा खूप IMP आहे. ठीक आहे ना. पुढे बघा भारतात पोर्तुगीजांनी कोठे कोठे वसाहती निर्माण केल्या आणि डच सरकारने युनायटेड ईस्ट इंडिया कंपनीला कोणकोणते अधिकार दिले, एकदम IMP क्वेश्चन आहे. हां करून ठेवा मित्रांनो. पुढे बघा वसाहतवाद आणि मराठे. ठीक आहे ना, याच्यावरती 100% क्वेश्चन हा तुम्हाला विचारलाच जातो. ठीक आहे ना, लक्षात घ्या. आता बघा मित्रांनो पोर्तुगीज आणि मराठे, बघा दिसते हा एक पॉईंट एकदम परफेक्ट करून ठेवा, तुम्हाला बऱ्याचदा विचारला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती देखील तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जातो. ओके ना, त्याच्यामुळे नीट अभ्यास करून ठेवा मित्रांनो. ओके ना. चला पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता पुढचा भाग आपल्याला बघायचा आहे का यामध्ये डच आणि मराठे, इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये कशा प्रकारचं युद्ध झालं याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो. आणि लक्षात घ्या हा मॅप, हा जो मॅप दिसतो ना तुम्हाला, नकाशा, हा मागच्या क्वेश्चन पेपरला आला होता, त्याच्यामुळे नीट करून ठेवा. जुलैला पण रिपीट झाला होता, त्याच्यामुळे याच्यातली जी नावं तुम्हाला दिसत नाही इथं, दिसतं ना याच्यामध्ये औरंगाबाद वगैरे, वसई, ठाणे, हे करून ठेवा. तुम्हाला त्याच्यामध्ये ते दाखवावी लागतील किंवा याच्यावरून तुम्हाला उत्तरं देखील लिहावी लागणार आहेत. ओके ना. चला आता बघू याच्यामधले कोणकोणते क्वेश्चन 1-1 मार्काचे तुम्हाला हे आरामात करून टाका, काही अडचण नाही. बघा आता बघा मेन क्वेश्चनकडे आपण येणार. बघा दिसतं तुम्हाला ठिकाणं, व्यक्ती वगैरे, आता कारण वगैरे द्या वगैरे. आता बघा तुमचं मत लिहा. तुमचं मत काय याच्यामध्ये बघा, छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार दल उभारले, व्हेरी IMP मागच्या क्वेश्चन पेपरला रिपीट झालेला आहे. ओके पुढे बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रातून युरोपीय व्यापारांविषयी धोरणातील महत्त्वाच्या बाबी लिहा. 100% येणारा हा क्वेश्चन आहे. ओके ना. चला पुढे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठ्यांचे सार्वभौम अबाधित राखण्याचे धोरण स्पष्ट करा. हाही खूप IMP क्वेश्चन आहे. बघा वरील नकाशाचे निरीक्षण करून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. ओके ना. बघा ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एखादा नकाशा दिला असेल, बघा तो नकाशा तुम्हाला काय करायचा का त्याच्यावरून तुम्हाला उत्तर द्यायचं. आता बघा पृष्ठ क्रमांक 29 वर, म्हणजे आता जो इतका आपण नकाशा बघितला ना त्याच नकाशावरती तुम्हाला काय करायचं, निरीक्षण करून तुम्हाला उत्तर द्यायचे. 5वा बघा भारत आणि सामाजिक व धार्मिक सुधारणा, कशा प्रकारे सुधारणा झाल्यात का या बघायचे आपल्याला. बघा ठीक आहे ना. आता सुधारणा पर्व कसं सुरू झालं, कुठून सुरुवात झालं, बघा हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं का राजा राम मोहन रॉय यांचा जन्म बंगालमध्ये झाला, यापासून तुम्हाला यांच्यापासून सुरुवात झाली, हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवणं आणि ठेवणं गरजेचं आहे. ओके पुढे बघा प्रार्थना समाज, सत्यशोधक समाज. ठीक आहे ना, सत्यशोधक समाज आणि रामकृष्ण मिशन याच्यावरती बराचसा क्वेश्चन हा तुम्हाला विचारलाच जातो. ओके ना, लक्षात घ्या. ठीक आहे. चला बघा आता
बघा समाजसुधारकांचे कार्य, कोणकोणते समाजसुधारक होते, कोणी कोणी काय कार्य केले हे तुम्हाला लिहायचे. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती देखील हा क्वेश्चन विचारला जातो. ताराबाई शिंदे यांच्यावरती ही क्वेश्चन विचारला जातो, त्यामुळे हे नीट लक्षात ठेवा. आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावरती हा 100% क्वेश्चन येतोच रे बाबांनो, ठीक आहे ना. त्याच्यामुळे नीट लक्षात ठेवा. ओके, छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचं देखील लक्षात ठेवा, यांचंही कार्य लक्षात ठेवा. हे परीक्षेला याच्यामध्ये क्वेश्चन तुम्हाला विचारलेच जातात. ओके, आता बघा डायरेक्टली याच्यामध्ये बघा का चुकीची जोडीवर का आर्य समाजाची स्थापना यांनी केली, ठीक आहे ना. टिपालियामध्ये बघा का सत्यशोधक समाज हा महत्त्वाची बाब आहे, ठीक आहे. प्रश्नांची सविस्तर उत्तरे द्या. बघा राजा राम मोहन रॉय यांनी कोणत्या सुधारणाचा आग्रह धरला होता, हा दिलाय. रामकृष्ण मिशनने केलेले कार्य, हे 2 क्वेश्चन IMP याला टिक करून घ्या. ओके, चला पुढे बघूया. आता पुढचा चॅप्टरमध्ये बघा वसाहतवाद विरोधी भारतीयांचा संघर्ष कशा प्रकारे उदयास आला, कशा प्रकारे सुरू झाला, कोणकोणते लढे झाले हे आपल्याला बघायचे, ठीक आहे ना. बघा आता मित्रांनो याच्यामध्ये का 1857 पूर्वीचे लढे बघा मित्रांनो, हे बघायचे आपल्याला. उमाजी नाईक वगैरे याच्यावरती ही क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो. 1857 स्वातंत्र्याचा लढा कशा प्रकारे होता हेही लक्षात घ्या. आणि हा जो मॅप दिलाय तुम्हाला, हा मॅप लक्षात ठेवा. याची ठिकाणं कुठं कुठं आहे, ते काय आहे ते लक्षात घ्या, ठीक आहे ना. इंग्रजांच्या ताब्यातील प्रदेश, लढ्याची महत्त्वपूर्ण ठिकाणे, हे आपण हा मॅप मला वाटतं आपण जुलैच्या क्वेश्चन पेपरला बघितला होता. ओके ना, त्यामुळे याच्यावरती नीट फोकस करा. नानासाहेब पेशवे असतील, त्याच्यानंतर तात्या टोपे असतील, राणी लक्ष्मीबाई असेल, यांच्यावरती सगळ्यांवरती क्वेश्चन हा विचारला जातो. आणि नंतर बघा भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना, काय भारतीय राष्ट्रीय सभेची स्थापना कशा प्रकारे झाली हा एक भाग लक्षात ठेवा. ओके ना, चला आता पुढं बघणार. आता मित्रांनो बघा आपल्याला का अजून कशा प्रकारचे पुढचा बघा महात्मा गांधीजींनी निशस्त्र प्रतिकार चळवळ, हा क्वेश्चन करून ठेवा. याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाणार असणार आहे, 100% येणार आहे. 1942ला भारत छोडो आंदोलन कशा प्रकारे उदयास आला, कशा प्रकारे सुरुवात झाली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, बघा आता याच्यामध्ये तुम्हाला स्वाध्यायामध्ये क्वेश्चन येतो. टिपालियामध्ये बघा याच्यामध्ये हे घ्या, आझाद हिंद सेना घ्या, 2 नंबरचं घ्या. सहकारांमध्ये बघा पहिलं दुसरंही घ्या. तुमचं मतमध्ये घ्या, तुमचं मत नोंदवामध्ये घ्या, 2 नंबरचं उदाहरण घ्या. ओके ना, एवढे करून ठेवा. दिलेले पॉईंट लक्षात ठेवा, काय याच्या व्यतिरिक्त जास्त तुम्हाला परीक्षेला विचारलं जाणार नाही. पुढे बघा भारत निर्वसतीकरण ते एकीकरण कशा प्रकारे झाले, ठीक आहे ना, हे लक्षात ठेवायचे. आता बघा आता निर्वसतीकरण ते एकीकरण हा भाग लक्षात ठेवा, ठीक आहे. स्टार्टिंगला त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतोय का काय. पुढे बघा दादरा नगर हवेली याच्यावरती पण बऱ्याचदा क्वेश्चन येतो. पण त्यापेक्षा महत्त्वाचा गोष्ट म्हणजे काय, काश्मीरची समस्या काय, याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामुळे हा IMP आहे, याला टिक मार्क करून घ्या मित्रांनो. ओके ना, चला पुढे बघा मित्रांनो गोवा राज्याची, ठीक आहे ना, दिसतंय गोवा, हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला जातो. ओके, चला पुढं बघा पॉंडिचेरीचं एवढं नाही, पण गोव्यावरती बऱ्याचदा विचारला जातो. ओके, चला आता बघा मित्रांनो नकाशाचं निरीक्षण करा. दिलेला तो नकाशा होता तुमच्यावरती, तो निरीक्षण करायचा त्याचा. ओके, लक्षात घ्या, ठीक आहे. आता बघा सहकारण द्या. याच्यामध्ये काय बघा हैदराबाद घ्या. पहिलं हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले, हा IMP क्वेश्चन आहे बघा. त्याच्यानंतर 1961 पर्यंत गोव्यातील पोर्तुगीज राजवट अबाधित राहिली आणि हैदराबाद संस्थानात आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र परिषदांची स्थापना झाली. करून ठेवा क्वेश्चन. ओके, चलो पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो. आता जागतिक महायुद्ध आणि भारत. ओके, काय जागतिक महायुद्ध आणि भारत, पहिल्या युद्धाची कारणे लिहा. क्वेश्चन 100% परीक्षेला विचारला जातो. राष्ट्रीय संघाची स्थापना कशा प्रकारे झाली तेही घ्या. दुसऱ्या महायुद्धाची कारणे, पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या महायुद्धाची कारणे कशा प्रकारे झाली हेही तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके ना, चला आता बघूया मित्रांनो याच्यावरती का कोणकोणते अजून असे क्वेश्चन आहेत आपल्याला का ते बऱ्याचदा विचारले गेलेले. आणि याचा आपल्याला कसं होतं का लक्षात घ्या, आपल्याला जास्तीत जास्त स्कोरिंग करायचा प्रयत्न आपला असणार आहे. त्याच्यामुळे जे सांगतो ते क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे ना. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आणि लक्षात घ्या कंपल्सरी हे 1-1 मार्काचे क्वेश्चन आहेत, हे पटापट लर्न करून घ्या, पटापट पाठांतर करून घ्या. ओके ना, बघा टिपालियामध्ये बघा राष्ट्रसंघ असेल, हा क्वेश्चन याच्यावरती विचारतो. भारताला दोन्ही महायुद्धामध्ये सहभागी व्हावे लागले, का लागले, आणि इंग्लंडने भारतातून काढला पाय घेण्याचा निर्णय घेतला, ठीक आहे ना, काढता पाय घेण्याचा निर्णय घेतला. आणि सविस्तर उत्तरमध्ये बघा दुसऱ्या महायुद्धाची कारणे, पहिल्या महायुद्धाची कारणे, आणि भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत मोठ्या संख्येने का सामील झाले हे तुम्हाला परीक्षेत 100% विचारलं जाईल. त्याच्यामुळे याचा क्वेश्चन करून ठेवा, याच्यापैकीच तुम्हाला क्वेश्चन येणार आहे. पण बघा निर्वसतीकरण बघा मित्रांनो याच्यामध्ये. आता निर्वसतीकरण म्हणजे आशिया असेल, ठीक आहे,
हा भाग महत्त्वाचा आहे. आफ्रिका असेल, आफ्रिकावरती पण बराचसा क्वेश्चन येतो. मला वाटतं हा उताराच डायरेक्ट आपल्याला आला होता. ओके ना. पुढं बघा बांडुंग परिषद याच्यावरती 1 मार्काला क्वेश्चन आला होता मागच्या वेळेला, त्याच्यामुळे हेही करून ठेवा. त्याच्यानंतर आफ्रिका खंडातील निर्वसतीकरण हाही भाग लक्षात ठेवून घ्या. ठीक आहे ना. त्याच्यामुळं बघा आता यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो कोणकोणते क्वेश्चन IMP असतील. आता 1 मार्काच्या लक्षात घ्या. रिकाम्या जागा जोड्या लावा, काय असेल योग्य कारण लिहायचं, तुम्हाला काय करायचं हे लक्षातच ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे ना. बघा आता टिपा या काय तर बांडुंग परिषद तुम्हाला बोललो होतो. ओके ना. त्याच्यानंतर इथं बघा रे मित्रांनो, बघा काय दिलं आपल्याला याच्यामध्ये का पहिली परिषद 1947 मध्ये पहिली परिषद भरवली गेली. हा क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा क्वेश्चन पेपरमध्ये रिपीट होताना दिसतो. ओके. पण बघा ब्रिटिश आणि म्यानमार यांच्यात 3 युद्धे झाली आणि दुसरे महायुद्ध संपताच निर्वसतीकरणास अधिकच वेग आला. कारण तुम्हाला लिहायचे. ओके. शीतयुद्ध बघा काय तर शीतयुद्धाची व्याख्या. ठीक आहे ना. याच्यावरती कदाचित उतारा देखील येतो. ठीक आहे ना. शीतयुद्ध तुम्हाला काय उतारा देखील बऱ्याचदा विचारला जातोच. ओके ना. त्याच्यामुळे या गोष्टीवरती थोडक्यात फोकस करा की याच्यामधला स्कोअर कशा प्रकारे आपला जास्त घेता येईल तुम्हाला याच्यावरती बघायचं आहे. ओके ना. पुढे बघा मित्रांनो नाटो अँझुम सेंटो वॉर्सा करार. आता नाटोवरती बराच क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे ना. काय नाटोवरती बऱ्याचदा क्वेश्चन हे आलेले आहेत. ओके ना. लक्षात घ्या. ठीक आहे ना. अँझुम करार असेल, सेटो असेल, हे लक्षात ठेवा. कधी यांची सुरुवात झाली, काय करार होता, कधी झालं, हे सगळं लक्षात ठेवा. सोएट रशिया चीन सुरक्षा करार हाही करून ठेवा. याच्यातला तुम्हाला 100% क्वेश्चन हा विचारला तो. अलिप्तवादी राष्ट्र हा क्वेश्चन आला होता बाबा. दोन्ही क्वेश्चन पेपर आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन हा रिपीट झालेला आहे. त्यामुळे याच्यावरती चांगल्या प्रकारे फोकस करा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना. पुढे बघा कॉमनवेल्थ राष्ट्रकुलवरती देखील क्वेश्चन विचारला जातोच. हाही एक भाग महत्त्वाचा लक्षात घ्या. आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा हे सेटो वगैरे दिले किंवा तुम्हाला गाळलेली जागा दिली ती किंवा एखाद्या व्यक्ती घटनाविषयी माहिती दिली तुम्हाला कॉमनवेल्थ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काम करा का याच्यावरती चांगलं फोकस करा. पुढे बघा सार्क समोरील आव्हाने हा भाग IMP तुम्हाला कदाचित विचारला जाऊ शकतो. आणि टिपा लिहामध्ये महत्त्वाची गोष्ट शीतयुद्ध आणि अलिप्तवाद हे दोन्ही करून ठेवा. 100% दोघांपैकी एक तुम्हाला परीक्षेत दिसणार म्हणजे दिसणार. ओके. पुढे बघा सहकारण स्पष्ट करा. सेंटो करार असेल तुमचे मत बघा. अमेरिका व रशिया यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आणि भारताने वसाहतवाद विरोधात नेहमीच भूमिका मांडली आहे. याच्यावरती तुमचं काय करायचं मत मांडायचे. पुढे बघा बदलता भारतामध्ये कशा प्रकारे चेंजेस झाला, कशा प्रकारचा बदल झाला हे आपल्याला बघायचे. बघा जागतिक व्यापार संघटना बघा याच्यावरती क्वेश्चन येतो तुम्हाला करून ठेवा. WTO वरती येतो. जागतिकीकरणवरती देखील क्वेश्चन हा विचारला जातोच. ठीक आहे ना. याच्यावरती चांगला फोकस करा बघा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे ना. कोणकोणत्या योजना असते. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी हा भाग महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर कृषी आणि पशुसंवर्धन ठीक आहे ना, हे देखील भाग महत्त्वाचा आहे. ठीक आहे. करून ठेवा याच्यावरती. ओके. चलो पुढं बघा विद्यार्थी मित्रांनो आता विज्ञान आणि तंत्रज्ञान. ठीक आहे ना. अर्थशास्त्र पण विज्ञान आणि तंत्रज्ञान हा भाग करून ठेवा. याच्यावरती क्वेश्चन बऱ्याचदा विचारलाच जातोच. ओके. चलो पुढं बघा आता आपल्याला आता पुढं बघायचं विद्यार्थी मित्रांनो का झारखंड असेल, तेलंगणा असेल, तेलंगणा असेल, राज्यांची पुनर्रचना कशा प्रकारे झारखंड तेलंगणा येतो आणि जम्मू आणि काश्मीर. ठीक आहे. जम्मू काश्मीर लडाख हे 3 करून ठेवा. ओके. चला आता पुढचं बघा आता मित्रांनो टिपा लिहा डायरेक्ट. कारण हे योग्य कारण निवडून पर्याय निवडा, रिकाम्या जागा हे तुम्ही स्वतः करून घ्या आता. कारण कधी कुठली विचारली जाईल. बघा सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताचा एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणं हा एक भाग घ्या. भारत सरकारचे युवक धोरण. त्याच्यानंतर भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. मत नोंदवा. आणि बघा भारतात रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या जातात हे देखील लक्षात घ्या. ओके. आणि पुढे बघा माहितीचा दिलेल्या मुद्द्याच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा हे करून ठेवा. बापरे हा क्वेश्चन इतका IMP का मी दोन्ही क्वेश्चन पेपरमध्ये आलेला आहे. हा माहितीचा अधिकार पूर्ण आलेला आहे. हा नीट लक्षात घ्या. पुढे बघा बदलता भारत भाग 2 बघा. सामाजिक क्षेत्र असेल याच्यामध्ये कशा प्रकारे आरोग्याचा भाग घ्या. आरोग्यावरती कशा प्रकारे आता वेगवेगळ्या प्रकारचं शासनाने कायद्याअंतर्गत वेगवेगळ्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या असं दाखवतात. ठीक आहे ना. याच्यानंतर बघा मित्रांनो राहीबाई पोपेरे बघा. या पुढचा क्वेश्चन बघा येऊ शकतो. राहीबाई पोपेरे यांच्यावरती येऊ शकतो. या बीज माता यांना म्हटलं जातं ते ह्या आमच्याच गावाकडच्या आहेत. ती एकदम आदर्श स्त्री आहे ती की ज्या कळसुबाई शिखराच्या हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला इकडे राहतात. ठीक आहे ना. यांच्याकडं आपलं देवगाव साईडला इकडं गाव आहे त्यांचं. आणि या साईडला बघा मित्रांनो त्यांनी राहिलेलं जर बीज माता त्यांना का म्हणतात, सीड मदर का म्हणतात, कारण त्यांनी लक्षात घ्या का वेगवेगळ्या प्रकारचे बियाणे लावून वेगवेगळ्या प्रकारचे झाडं असेल, संकरित धान्य वगैरे भाजीपाला असेल. ठीक आहे ना. या अशा प्रकारच्या गोष्टीवरती त्यांनी फोकस केलेला आहे. ओके. चला याच्यावरती तर डिटेलमध्ये बघणार आपण. म्हणजे बघा का यांनी वेगवेगळ्या प्रकारचे भाज्या वगैरे झाडं आपण म्हणतो जसं की
कारले असेल, पालक असेल, तांदूळजा असेल, गोडवाल असेल, कडवाल असेल, घेवडा, भुईमूग, वरई, ढवळू भात, काळ भात, आंबे मोहर, उडीद अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, रानभाज्या, कडधान्यांचे वाण त्यांनी जपलेले आहेत. बरोबर आहे. यांच्यावरती 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे नीट फोकस करा. पण बघा शिक्षण बघा मित्रांनो, काय आता शिक्षण बघा 1990 हे आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष म्हणून जाहीर होते. शिक्षणावरती लक्ष द्या. हा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. क्रीडा क्षेत्र हे विचारला जाऊ शकतो. क्रीडामध्ये वेगवेगळे प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके ना. चला आता पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आता डायरेक्टली आता एक्सरसाइजकडे येणार आहे. का एक्सरसाइजमध्ये कोणते क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ओके बघा, क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार कोणकोणते असतात ते लिहा. स्पीड पोस्ट काय असणार आहे, पोलिओ निर्मूलन काय असणार आहे, नंतर भारत सरकारचे क्रीडा धोरण स्पष्ट करा. पर्यटकांचं आकर्षक पुढे बघा संरक्षणाविषयी आणि पर्यटन स्थळाची काळजी सर्वांनी घ्यावी हे क्वेश्चन करून ठेवा. याच्यातले बऱ्याच लास्टच्या चॅप्टरमध्ये बरेच क्वेश्चन हे तुम्हाला रिपीट होतात. ओके ना. तर विद्यार्थी मित्रांनो बघा का याच्यामध्ये दिलेले जे तुम्हाला दिसतं याच्यामध्ये का 1-2 मार्काचे क्वेश्चन त्याच्यावरतीही तुम्ही चांगला फोकस करा. ओके. तर आय होप विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओचा सगळ्या विद्यार्थ्यांना 100% फायदा झाला असेल. आपण आर्ट्सच्या एकमेव आपला चॅनल का जो आर्ट्सच्या विद्यार्थ्यांना पूर्णपणे सपोर्ट करतो. एक कमेंटवरती फोकस करून तुमच्या कमेंटचा रिप्लाय देऊन त्याच्यानंतर तुम्हाला कोणते व्हिडिओ अपेक्षित आहे हे बनवण्याचा आपला चॅनल प्रयत्न करतो. ओके. तर चला विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. मला जर वेळ भेटला तर मी अजून इतिहासाची एक क्वेश्चन पेपर 100% टाकणार आहे. ओके. चला समाजशास्त्राचा पण पेपर टाकला आहे, अजूनही टाकण्याचा माझा हा 100% प्रयत्न असेल. ओके. चला काळजी घ्या. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा. जे टिक मार्क करून दिले ते पाठांतर करून घ्या. याच्या व्यतिरिक्त जास्त काही 100% येणार नाही. ओके. चला जय महाराष्ट्र. भेटूया विद्यार्थी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.